brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. हॉर्स ट्रेडिंग मुंबईसाठी होते, मग कुणाचा कोणावर विश्वास नाही? विश्वास लोकशाहीवर कोणाचाच नाही, सत्ताधाऱ्यांमध्ये. आता निवडून आल्यानंतर पंचतारांकित जेलमध्ये त्याला राहावं लागतं आणि मतदारालाही भयाच्या आणि दंडेशाहीच्या वातावरणात मतदान करावं लागतं. त्यामुळे आडात जे आहे तेच पोहऱ्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सत्ता जर मिळवाल तर 50 खोके एकदम ओळखीच्या नाऱ्यातून जर तुम्ही पक्ष फोडाल तर अशांनाही पक्ष फोडल्यानंतर गावात जाता येत नाही, फिरता येत नाही, तर मग ही कसली लोकशाही आहे? त्यामुळे शाही जी उडाली मुंबईची, ती बोटाची शाही नाही उडाली तर लोकशाही पण उडाली. जिथे पहाटेचा शपथविधी ज्या महाराष्ट्रात बघायला आपल्याला मिळाला त्या महाराष्ट्रात काही होऊ शकतं. त्यामुळे आता ते उद्धवजींनी जे देवाचे जे संकेत दिले आहेत ते आता पुढे कसे कसे जातात ते बघू. देवा पण आहेत आपल्या महाराष्ट्रात, देव पण आहेत, घेव पण आहेत, मेवा पण आहे, देवा पण घेवा, असे सगळेच आहेत. एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे दोन मित्र पक्ष आहेत. असे काय? जेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्वी बंगालमध्ये जिन्नांच्या मुस्लिम लीगने सरकार स्थापन केलं तेव्हा त्यांचे अलायन्स पार्टनर जे आहेत ते हिंदू महासभा त्यांचे अलायन्स पार्टनर होते. आणि भाजपचे आज जे दैवत म्हणून ज्यांना मानतात ते श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे मुस्लिम लीग आणि संघ हे दोन अलायन्स पार्टनर अगदी स्थापनेपासूनच आहे. आम्ही एमआयएम, घड्याळ, धनुष्यबाण, कमळ यांच्यासोबत जाणार नाही. आम्ही गेलो नाही. जिथे घड्याळ आहे, जिथे एमआयएम आहे, जिथे धनुष्यबाण आहे, जिथे कमळ आहे, तिथे आम्ही नाही. ही आमची राजकीय भूमिका आहे आणि या भूमिकेवर काल पार्लमेंटरी बोर्डामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे. साहेबांचे नगरसेवक जे आहेत नवीन निवडून आले ते ताज प्रेसिडेंटमध्ये राहतात. तुमचे नगरसेवक कुठे आहेत? नाही, आमचे नगरसेवक कोणत्या हॉटेलमध्ये नाहीत. ते मतदारांची घरोघरी जाऊन भेट घेतात आहेत, त्यांच्या कार्यक्रम होतात आहे, सत्कार होतात आहे. विरोधात उभे असणाऱ्या उमेदवारांच्या इथे आमचे उमेदवार जातात आहे की निवडणूक झाली मात्र आपण एकमेकांच्या विरोधात लढलो हरकत नाही. तर या कामात आमची सध्या आमचे नगरसेवक जे आहेत हे त्यामध्ये अडकलेले आहेत. हॉर्स ट्रेडिंग मुंबईसाठी होते, मग कुणाचा कोणावर विश्वास नाही? विश्वास लोकशाहीवर कोणाचाच नाही, सत्ताधाऱ्यांमध्ये. मुळात फ्री अँड फेअर इलेक्शन झालं पाहिजे, मोकळ्या वातावरणात निवडणूक झाली पाहिजे. मतदार हा हसत खेळत मतदार केंद्रापर्यंत गेला पाहिजे, मतदान करून आला पाहिजे, ज्याला मतदान दिलं त्याच्याशी दुसऱ्याशी सगळ्याशी बोलला पाहिजे आणि त्यातून प्रक्रियेतून निवडून आलेल्या माणसाने तशाच प्रवृत्तीने तो राहायला पाहिजे. आता निवडून आल्यानंतर पंचतारांकित जेलमध्ये त्याला राहावं लागतं आणि मतदारालाही भयाच्या आणि दंडेशाहीच्या वातावरणात मतदान करावं लागतं. त्यामुळे आडात जे आहे तेच पोहऱ्यात आलेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सत्ता जर मिळवाल जर 50 खोके एकदम ओळखीच्या नाऱ्यातून जर तुम्ही पक्ष फोडाल तर अशांनाही पक्ष फोडल्यानंतर गावात जाता येत नाही, फिरता येत नाही, त्यांनाही पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवावं लागलं. सुरत, गुवाहाटी, गोवा मग आणावं लागलं. आल्यानंतर पोलीस संरक्षण द्यावं लागलं. तर हा एकंदरीत लोकप्रतिनिधी जो आहे, आपण रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी स्वीकारली आहे, पार्टिसिपेटरी डेमोक्रेसी होऊ शकत नाही. तो पाठवलेलाच प्रतिनिधी जर आता हा कोणाला त्याला अटक करून ठेवावं लागत असेल, तो जर मोकळेपणाने फिरू शकत नसेल तर मग ही कसली लोकशाही आहे? त्यामुळे शाही जी उडाली मुंबईची, ती बोटाची शाही नाही उडाली तर लोकशाही पण उडाली. तुम्ही मुंबईचं जर गणित बघितलं असेल तर उद्धव ठाकरे म्हणतात की आमचाही महापौर होऊ शकतो. मग देवाच्या मनात असेल तर, आता मला ते म्हणाले कुठल्या देवाच्या मनात माहित नाही, पण तुम्हाला काही वेगळी गणितं अपेक्षित आहेत मुंबईमध्ये? आणि मग असं जर झालं तर काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून तुमचा पाठिंबा असणार आहे का नाही? जिथे पहाटेचा शपथविधी ज्या महाराष्ट्रात बघायला आपल्याला मिळाला त्या महाराष्ट्रात काही होऊ शकतं. त्यामुळे आता ते उद्धवजींनी जे देवाचे जे संकेत दिले आहेत ते आता पुढे कसे कसे जातात ते बघू. देवा पण आहेत आपल्या महाराष्ट्रात, देव पण आहेत, घेव पण आहेत, मेवा पण आहे, देवा पण घेवा, असे सगळेच आहेत. बघा असं की महाराष्ट्रामधलं गणित जे आहे सत्तेचं, तर काही महानगरपालिका अशा आहेत की जिथे काँग्रेसपेक्षा एमआयएमला जास्त मतं मिळाली. म्हणजे ज्या पद्धतीचा जनाधार होता मायनॉरिटीचा, ज्या पद्धतीचा जनाधार होता तुम्हाला दलित आदिवासी याचा, तर तो पण जनाधार आता जो आहे तो अशा पार्टीज ज्या आहेत त्यांच्याकडे जाताना बघायला मिळतो. तुम्ही संभाजीनगरचं उदाहरण बघितलं असेल, मालेगावचं उदाहरण बघितलं असेल. तुम्ही काय कारण आहे की तुम्हाला तो जनाधार नाही मिळते? पारंपरिक वोटर आहे खरं तर, मायनॉरिटी वोटर. आता भिवंडी सारखे पण महानगरपालिकेमध्ये जिथे आमच्यासोबत राहिले,
चंद्रपूर सारखे आहेत की तिथे सोबत राहिले, परभणीमध्येही जे आहेत ते सोबत राहिले, कुठे नाही राहिले ते पण आकडे खरे आहेत. तर मुळात एमआयएम आणि भारतीय जनता पक्ष हे दोन मित्र पक्ष आहेत. कसे काय? जेव्हा स्वातंत्र्याच्या पूर्वी बंगालमध्ये जिन्नांच्या मुस्लिम लीगनी सरकार स्थापन केलं तेव्हा त्यांचे अलायन्स पार्टनर जे आहेत ते हिंदू महासभा त्यांचा अलायन्स पार्टनर होती. आणि भाजपचे आज जे दैवत म्हणून त्यांना मानतात ते श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे मुस्लिम लीग आणि संघ हे दोन अलायन्स पार्टनर अगदी स्थापनेपासूनच आहे. आणि तेव्हापासूनचे ते जे नॅचरल पार्टनर आहेत त्यांची पार्टनरशिप याही निवडणुकीच्या माध्यमातून ती दिसली. त्यामुळे दोन्हीकडे जातीवादी लोक आहेत. ते वेगवेगळे लढले, त्याच्यामध्ये पार्टनरशिप. हा, ते वेगळे लढूनच एकमेकांना फायदा करू ना, की मी मारायचं करतो तू रडायचं कर, तू तिकडून असं काही वक्तव्य कर की हिंदू मतदान आमच्याकडे आलं पाहिजे, ते म्हणतात की तुम्ही असं वक्तव्य करा की मुस्लिम मतदान आमच्याकडे आलं पाहिजे. त्यामुळे जातीवाद जो आहे हा काही एकाच वर्गातला नाही, तो दोन्हीकडे आहे. त्यामुळे मुस्लिम भागामध्येही जातीला धर्माच्या नावावर राजकारण करणारी मंडळी आहेत आणि हिंदूंच्या नावावरही राजकारण जातीच्या नावावर करणारी आहेत. इकडची भाजप आणि तिकडची एमआयएम हे दोन्ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्हाला असं म्हणायचं की चिथावणीकर वक्तव्य ही ठरवून केली जातात दोन्ही बाजू? निश्चित ठरवून केल्या जातात, त्याची स्क्रिप्ट लिहिल्या जाते आणि ती स्क्रिप्टनुसार भाषणं होतात. तुम्ही सांगा की पहिल्या दिवशी ओवेसी संभाजीनगरला जातात आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस तिथे जातात आणि त्या दोघांची भाषणं आणि त्या ठिकाणी दोघांचं बोलणं जो आहे तो कलगीतुरा जसा चालतो या तशा स्वरूपामध्ये ते दोघं जण बोलतात. म्हणजे हा सगळा फिक्सिंगचा खेळ आहे. तुम्ही मतदारापर्यंत कसं पोहोचवणार आहात नाही, मला वाटत असेल नांदेडमध्ये एमआयएमचा उमेदवार हा भाजप नेते, तुम्हाला मला त्रास होतोय ते म्हणायला, पण भाजप नेते अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरातून बाहेर पडताना बघितल्याचं हे सर्वसुद्धा पब्लिक डोमेनमध्ये. रसद जी आहे ती एमआयएमचे लोक दिवसा जाऊन त्यांच्या इथून रसद घेऊन वाटत होते. त्यामुळे नांदेडमध्ये आपल्याला ते स्पष्ट झालंय. असे अनेक उदाहरणं आहेत की एकी थाली के चट्टे बट्टे आहेत म्हणून. आता ह्या इलेक्शन संपल्यात, पण मला त्याच्याकडे जाण्यापूर्वी मला इथली गणितं फक्त सांगा की पिंपरी चिंचवडमध्ये 0, वसई विरार 0, नवी मुंबई 0, जळगाव 0, धुळे 0, इचलकरंजी 0. का? इचलकरंजीमध्ये 0 नाही. इचलकरंजीमध्ये आघाडी झाली होती आणि त्या आघाडीमध्ये आमचा सहभाग होता आणि तिथे आमचे 20 नगरसेवक जे आहेत ते तिथे इचलकरंजीला निवडून आलेले. मुंबईच्या आसपासच्या ज्या महानगरपालिका आहेत तिथे जरूर आम्ही कमी आहोत. या सर्व 29 महानगरपालिकेमध्ये आमचे आमदारही मागच्या वेळेस 6 निवडून आले होते. त्यामुळे तिथे आम्ही जरूर कमी आहोत. या व्यतिरिक्त जळगाव, धुळे या ठिकाणी आमचं संघटन हे कमजोर आहेत. धुळ्यामध्ये पक्ष सोडून गेल्यामुळे वगैरे काही आमच्या अडचणी आहेत. तर जळगावमध्येही पक्ष बांधणीचं एक मोठं आमच्या पुढे एक मोठं आव्हान आहे. मला शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हणताय की ज्या पद्धतीची आघाडी आता झाली, तर आता या वेळेला बऱ्याच ठिकाणी तुम्ही राष्ट्रवादी शिवाय लढला. तुम्ही जेडपी आणि पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असेल की तुम्ही स्वतंत्रपणे वंचित सोबत जाणार? आम्ही एमआयएम, घड्याळ, धनुष्यबाण, कमळ यांच्यासोबत जाणार नाही. आणि घड्याळ आणि तुतारी एकत्र येत असेल तर? पुण्यामध्ये आम्ही तुतारीसोबतही गेलो नाही आणि तिथे घड्याळ आणि तुतारी एकत्र येत असल्यामुळे पुण्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही युबीटीच्या सोबत लढलो. आम्ही तुतारीसोबतही तिथे गेलो नाही. या निवडणुका, येत्या ज्या निवडणुका आहेत पंचायत समिती, जेडपी, त्याच्यामध्ये शक्यता अशी आहे की तुतारी आणि घड्याळ एकत्र लढू अशी चर्चा आहे. तो पक्ष एका संक्रमणावस्थेतून जात आहे. त्यामुळे तुतारी हा आमचा मित्रपक्ष आहे आणि तुतारी जिथे वेगळी लढली तिथे अहिल्यानगरमध्ये आम्ही त्यांच्यासोबत होतो. इतरही अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत होतो. मात्र घड्याळाचा जिथे हट्ट होता तिथे मात्र काही आम्ही आणि ते सोबत राहू शकलो नाही. तुम्हाला असं वाटतंय की ज्या विचारासाठी म्हणून महाविकास आघाडी स्थापन झाली होती त्या विचारासोबत आता शरद पवार आहेत? कारण तुतारी आणि घड्याळ अनेक ठिकाणी एकत्र लढतात. त्या पक्ष एका संक्रमणापासून जात असताना ते एक महाराष्ट्राचे नेते, त्या पक्षाचे नेते आहेत आणि त्यांचं जे घर फोडलं गेलं, पक्ष फोडला गेला, त्या अनुषंगानं जो अनेक यातना त्यांना ज्या भाजपच्या माध्यमातून दिल्या गेल्या त्या आपल्या पुढे आहे. आता आयुष्याच्या या टप्प्यावर तशा माणसाच्या अनुषंगानं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणं हे योग्य नाही. पवार साहेब म्हणजे परिस्थितीमुळे गांजलेत असं म्हणतात? गांजले किंवा काही पॉलिटिकल स्टेटमेंट त्या संदर्भात करण्यापेक्षा एक आदरणीय व्यक्ती आहे,
त्यांचं संपूर्ण योगदान त्यांनी दिलेलं आहे. जर तुतारी जर घड्याळासोबत गेली तर 100% तुम्ही त्यांच्यासोबत जाणार. आम्ही आपल्याला सांगितलं, आम्ही गेलोच नाही पुण्यामध्ये. ही पंचायत समिती झेड पुण्यामध्ये हे चित्र असल्यामुळे आम्ही तिथे आम्ही गेलो नाही. जिथे घड्याळ आहे, जिथे एमआयएम आहे, जिथे धनुष्यबाण आहे, जिथे कमळ आहे, तिथे आम्ही नाही. ही आमची राजकीय भूमिका आहे आणि या भूमिकेवर काल पार्लमेंटरी बोर्डामध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे. म्हणजे महाविकास आघाडी डिसमेंटल झाली असं म्हणताय. जिथे कुठे न म्हणता म्हणजे कृतीतून डिसमेंटल आहे, ती फक्त कागदावर. नाही, डिसमेंटल कशाला? तिथे त्या पक्षाने अजून तुतारीने त्यांची कुठलीच भूमिका जी आहे ही जाहीर केलेली नाही, किंबहुना आम्हालाही कळवलेली नाही. त्यामुळे ती जेव्हा ते भूमिका काही ठरवतील, त्यांचा स्वतंत्र पक्ष आहे तो, अर्थात आम्हालाही ते सविनय कळवतील, आम्हाला समजेल आणि त्यानंतर त्यावर पुढील भूमिका. काही ठिकाणी जर समजा ते तुतारी घड्याळासोबत लढली आणि काही जिल्ह्यांमध्ये नाही लढली तर ते सोयीचं होणार नाही का? म्हणजे सोयीचं पुरोगामित्व सांभाळल्यासारखं होणार नाही का? आणि मग त्यांच्यासोबत जर तुम्हाला जावं लागलं, जसं तुम्हाला काही ठिकाणी तुम्ही गेलात, तर मग ते पण सोयीचं राजकारण होईल. नाही, सोयीच्या राजकारणाला ब्लँकेट निर्णय कुठं होत नाही ना, पण ते मेजर जिल्ह्यांमध्ये तर लढतायत तुतारी आणि घड्याळ एकाच चिन्हावरती. आता महानगरपालिकेमध्ये तसा पुणे वगळता कुठेही तसं आढळून आलं नाही. अकोल्यामध्ये आम्ही सोबत लढलो, अमरावतीत आम्ही सोबत लढलो, त्या ठिकाणी घड्याळ वेगळं लढलं. त्यामुळे हा काही ठिकाणचा आलेला जो प्रॉब्लेम आहे त्याला सार्वत्रिक म्हणून किंवा सोय म्हणून त्याच्यावर भाष्य करणं हे मला टाळावं लागेल. मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीनं एक प्रश्न मी विचारून बघितलेला आहे, पण सपकाळ साहेबांनी सांगितले की कमीत कमी एक अंडरलाईन यातली आहे की जिथं जिथं घड्याळ आणि तुतारी एकत्र असेल तिथं काँग्रेस सोबत नसेल. एका पद्धतीनं महाविकास आघाडी येत्या काही काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडी कागदावरती असताना डिसमेंटल होत असताना ज्या पद्धतीच्या भूमिका राष्ट्रवादीकडून घेतल्या जात आहेत त्या पद्धतीच्या भूमिकांना काँग्रेसचं समर्थन नाहीये हे तर स्पष्ट दिसतंय. दुसऱ्या बाजूला ठाकरेंचं पण समर्थन नाही हे दिसतंय. त्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नेमका निर्णय घेतल्यानंतर याच्याबद्दल स्पष्टपणे सविस्तरपणे बोलता येईल. सपकाळ साहेब खूप गडबडीत असताना सुद्धा वेळ काढून बोलत त्याबद्दल मनापासून आभार. पाहत रहा मुंबई तक.